आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। एकीकडे आपल्या वडिलांच्या प्रशासकीय आणि राजकीय संबंधांचा दबाव टाकून गैरमार्गाने खोटे प्रमाणपत्र मिळवून IAS अधिकारी बनल्याचा प्रताप उघडकीस आला आहे। मात्र दुसरीकडे भाजी विक्रेत्या आईने आपल्या मुलास CA बनवून समाजामध्ये आदर्श निर्माण केल्याचंही उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळालं। डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA परीक्षा पास झाला असून आपण CA झाल्याची गोड बातमी घेऊन तो आई भाजी विकत असलेल्या ठिकाणी पोहोचला। यावेळी मुलाने आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू पाहून अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे। माय लेकाच्या या भेटीचा क्षण गरिबांच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे। म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही व्हिडिओ पाहून माय लेकाचं अभिनंदन केले। माय लेकाच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून योगेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। योगेशची आई ज्या ठिकाणी भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती आणि तसं पाहायला मिळालं। जिद्द, कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टींमुळे योगेशने सुद्धा आपल्या आईंच्या कष्टाचं चीज केलं आहे। योगेशने CA झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली। हे सर्व दूरदृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणावले होते। योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोणी गावामध्ये राहतो। योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत। विशेष म्हणजे हा भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते। त्यावेळी 200 रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली। मात्र मुलाने मोठं शिक्षण घेऊन आज त्यांच्या कष्टाचं चीज केलं। आपल्या योगेश CA ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।